तर सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, व्हिडिओचं टायटल आणि इंट्रो बघून तुम्हाला कळालं असेल की मी आज आहे नागपूरची स्थित पवित्र दीक्षाभूमी. हे ते स्थळ आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तर भावांनो, हीच ती पवित्र दीक्षाभूमी. बघू शकता आता सध्याला ऊन आहे तरी बघू शकता छान अशी दीक्षाभूमी आहे. अत्यंत शांत आणि अत्यंत सुंदर आहे. या साईडला जर बघितलं एंट्री गेटवर असतं असे पंचशील ध्वज छानपैकी लावलेले आहेत. बघू शकता. आणि भावांनो, ह्या ठिकाणी मी आलो आहे. या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी इथे लाखोच्या संख्येने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हे स्थान फार पवित्र आहे आपल्यासाठी आणि फार महत्त्वाचं स्थान आहे. पण मी या स्थळी आलो आहे, भयंकर ऊन आहे. ठीक आहे, मी या स्थळी आलो आहे तर माझ्या पाठीमागे जर बघितलं तुम्ही, हे बघू शकता या साईडला, हे तोच परिसर आहे ज्या परिसरामध्ये अंडरग्राऊंड पार्किंगचं काम चालू झालेलं होतं, पण ते काही विरोधामुळं काम बंद पडलं. तर बघू शकता भावना, हे तेच परिसर आहे. बघू शकता. आणि आपली दीक्षाभूमी. तर भावना, व्हिडिओच्या टायटलमध्ये लिहिलेलं आहे दीक्षाभूमी रिॲलिटी. तर रिॲलिटी तुम्हाला मी दर्शवणार आहे. तर भावना, दीक्षाभूमी बघायला तर फार सुंदर आहे. बाहेरून बघितलं ना तर फार सुंदर आकर्षण वाटत आहे. ठीक आहे, पण बाहेरून बघितल्यानंतरसुद्धा काही ना काही आपल्याला अशा चुका आढळतात आणि काही ना काही कुठं मन असं नाराज होतं की या ठिकाणी अजून डेव्हलपमेंट भरपूर संख्येने पाहिजे. बरोबर. मी का बरं असं बोलतो आहे, कारण की तुम्हाला जर मी दाखवण्याचा प्रयत्न केला आता सध्याला तर भरपूर या ठिकाणी काम बाकी आहे. बघू शकता. ठीक आहे. तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहेत हे फार उन्हामध्ये आहेत. ठीक आहे. ऊन पाऊस सर्व त्याच्यावरतीच. काही वरून असं डोम टाईप बनवलेलं नाही जेणेकरून पाण्याने किंवा उन्हाने स्मारकांचं रक्षण होईल. बरोबर. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला या ठिकाणी दीक्षाभूमी या ठिकाणी जागोजागी कचरा बघायला मिळेल. आणि मी इथं कुठल्याही सरकारला दोष देण्यासाठी आलेलो नाही आहे. मी जे ॲक्च्युअल रिॲलिटी आहे हे जे लपवतात, इथं माझे भरपूर कॉन्टेंट क्रिएटर मित्र वगैरे येतात, पण हे का बरं दर्शवून नाही मला हे कळत नाही. का बरं कोणाच्या दबाखाली आलेले आहेत की कोण विरोध करते त्यांना मला समजत नाही. कारण की हे जे ॲक्च्युअल मुद्दे आहे हे दर्शवायला पाहिजे समाजासमोर आणि हे समोर आले पाहिजे. बरोबर. तर भावनो, आता मी तुम्हाला जी रिॲलिटी दर्शवण्याचा जे मुद्दा सांगतो आहे, चला मी आता त्याच्याकडे रिॲलिटीकडे तुम्हाला दर्शवतो. पण त्या अगोदर दीक्षाभूमी याचं जे तुम्हाला तोरणद्वार दिसतं आहे, हे तोरणद्वार तुम्हाला आपल्या सांचीचं जे तोरणद्वार आहे सम्राट अशोक काले हुबहूब त्याचप्रमाणे यांनी बनवलेलं आहे. बघू शकता. पण या तोरणद्वाराची सध्याला जो मेन तोरणद्वार आहे, ज्या तोरणद्वाराच्या मधून आपण मध्ये एंट्री करतो, त्या तोरणद्वाराची सध्याची परिस्थिती काय आहे झूम करून दाखवतो. बघू शकता. राईट साईडला जर बघितलं तर अक्षरशः तोरणद्वार तुटलं आहे. इथल्या पूर्ण जे डिझाईन वगैरे आहेत पूर्ण पडलेले आहेत. ठीक आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं, हे बघा समोर तुम्हाला दिसतं पूर्ण तुटलं आहे ते. आता याची जबाबदारी कोणाची आहे? दीक्षाभूमी जी समिती आहे त्यांची आहे की सरकारांची आहे? हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ठीक आहे. आणि आता जाऊ आपण दुसऱ्या मुद्द्याकडं. तुम्हाला एकदम जवळून दर्शवतो कारण की मी पण गुजरातवरून इथं आलो आहे. ठीक आहे. या ठिकाणी जे आपल्या लांबून बौद्ध बांधव येतात दर्शनासाठी, दीक्षाभूमी बघण्यासाठी, त्यांना राहण्याची सोय नाही. ठीक आहे. ह्या ठिकाणी इतकं भयंकर ऊन आहे, अक्षरशः एकदम भयंकर ऊन आहे. तुम्हाला दर्शवतो आहे.
हा मधला नजारा आहे भावांनो. या ठिकाणी माता रमाई यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी फार चिंध्या बांधून काम चालू आहे सध्याला. हा मधला भूमी आहे, दीक्षाभूमी स्मारकातील आतील भाग आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हुबेहूब दीक्षाभूमीचं लाकडी स्मारक उभारण्यात आले. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे सर्व. तर भावांनो, तुम्हाला रिॲलिटी दर्शवतो. भित्तीवरती बघा, अक्षरशः पूर्ण पापड पडलेले आहेत. एवढंच नव्हे तर ह्या साईडला बघा, हा आतला भाग आहे. तर भावांनो, मी जे तुम्हाला क्लिप दर्शवल्या त्या मधल्या क्लिप्स होत्या आणि अक्षरशः तुम्ही बघितलं आहे की अक्षरशः भिंतींचे पापडं निघत आहेत. एकदम घाण परिस्थिती आहे दीक्षाभूमीची, ठीक आहे. आणि फक्त आतलीच नाही आहे तर बाहेरील सुद्धा. तर बघू शकता हे पूर्ण एअर कंडिशनसाठी बनवलेलं आहे. याची सध्याची परिस्थिती काय आहे, पूर्ण तुटलं आहे बघा, पूर्ण तुटलं. याच्याकडे कोण लक्ष देणार आहे का? नाही. दीक्षाभूमी समिती हे काय करते काय नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण डेव्हलपमेंट फार गरजेची आहे. बघू शकता डेव्हलपमेंट फार गरजेची आहे. आणि हे बॅक साईडचं बघू शकता भावांनो, हे बॅक साईडचं साचीच्या तोरणद्वारसारखं बनवलेलं आहे, ठीक आहे. याची स्थिती काय आहे आपल्याला दिसते बघा, डोळ्यानं बघू शकतो आपण. आणि एवढंच नाही भावांनो, तर या ठिकाणी जे वॉशरूम बनवलेलं आहेत महिलांसाठी व पुरुषांसाठी, त्यांची काय परिस्थिती आहे ते सुद्धा तुम्हाला दर्शवतो. कारण की दीक्षाभूमीवरती डेव्हलपमेंट फार गरजे आहे. देश विदेशातून या ठिकाणी लोक अभिवादन करण्यासाठी येतात. आणि ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. कारण की ह्याच स्थळी 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली लाखो अनुयायांसोबत. पण या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या जागावर काहीच नाही आहे, बघू शकता, काहीच नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणी जर बघणार नाही, कुठला जर कार्यकर्ता जर बघणार नाही व आपल्या समाजाने जर दुर्लक्ष केलं तर काही वर्षांनंतर दीक्षाभूमी खंडर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र लक्षात असू द्या. कारण की फार घाण परिस्थिती आहे. डेव्हलपमेंटच्या नावावर काहीच नाही आहे या ठिकाणी. बघू शकता हे वॉशरूम वगैरे आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबू तो वॉशरूमकडे कशाला आला, तर वॉशरूमची जर तुम्हाला परिस्थितीमधून जर दाखवली ना आम्ही, तर अक्षरशः तुम्हालासुद्धा राग येईल. कारण की मी मध्ये गेलो आहे, अक्षरशः त्या ठिकाणी घुटका विमल, पाणी येत नाही कशाला, पूर्ण थुंकलेलं आहे, साफसफाईचं काहीच नाही त्या ठिकाणी. आणि यूज कोण करतात, आपले समाज बांधव येत असतील यूज करण्यासाठी, आपलेच समाज बांधव येत असतील, पण त्या ठिकाणी येऊन घाण करतात. त्यांना इतकी अक्कल नाही की ही जागा कशी राहिली पाहिजे आणि कशी नाही. दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग नाही, कारण की आपलेच काही बांधव घाण करतात येऊन. तर भाऊंनो, एवढंच नव्हे, हा जो परिसर आहे, ज्या परिसरामध्ये पार्किंगचं काम चालू होतं, पण काही विरोधकांमुळं ते काम बंद पडलं, हे तुम्हाला माहिती असेल. तर भावांनो, दीक्षाभूमी फक्त बाहेरूनच बघायला फार सुंदर आहे. कारण की मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अक्षरशः दुःख होईल, ठीक आहे. त्या ठिकाणी भिंतीचे पापडं निघतं आहे, फार म्हणजे पडायला आले ते घाण परिस्थिती आहे. डेव्हलपमेंटच्या नावावरती काहीच नाही आहे. आणि मी तर म्हणतो या ठिकाणीची देखरेख चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. समिती काय करते काय नाही, मला कुठल्याच व्यक्तीला दोष द्यायचा नाही, पण या ठिकाणीचं सुंदरीकरण झालं पाहिजे, चांगली ही जागा जपल्या गेली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमी खंडर झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगू इच्छितो. बघू शकता अशा प्रकारे आहे. बघू शकता या ठिकाणी लांबून लांबून आपले बंधू येतात, त्यांना राहण्यासाठी सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही आहे.
तर भावांनो, दीक्षाभूमीची जी ॲक्च्युअल रिॲलिटी आहे, जो ग्राउंड बेस आहे, जो नागपूरचे काही कॉन्टेंट क्रिएटर या ठिकाणी येतात आणि हे सर्व जे मुद्दे आहेत ते दर्शवत नाहीत, पण हे मुद्दे समाजासमोर आणले पाहिजे आणि हे समाजाला माहिती पाहिजे की दीक्षाभूमी ज्या स्थळी लाखोच्या संख्येने भीमानुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी येतात व आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ते ठिकाण म्हणजेच दीक्षाभूमी याचं सुंदरीकरण किती झालेलं आहे व त्या दीक्षाभूमीची काय परिस्थिती आहे हे आपल्या समाजासमोर आली पाहिजे. तर भावांनो, डेव्हलपमेंट दीक्षाभूमीची फार महत्त्वाची आहे, कारण की या ठिकाणी मी आज सॉरी हवेमुळे कॅमेरा पडत होता. तर भावांनो, मुद्दा असा की या ठिकाणी मी आज गुजरातवरून आलो, सुरतवरून. तर या ठिकाणी मला राहण्याची सुविधासुद्धा नाही, कारण मी लांबून जरी आलो आहे की मला फक्त यायचं, उभ्या उभी येऊन दर्शन वगैरे घ्यायचं आणि इथून निघून जायचं, एवढंच आहे. तर या स्थळी जे आपले बौद्ध बांधव येतात लांबून लांबून, त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि या ठिकाणी डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने झाली पाहिजे. तर भावांनो, या संपूर्ण विषयावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि परत एकदा सांगू इच्छितो की मी या ठिकाणी कुठल्याच व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी आलेलो नाही आहे व कुठल्याच नेत्यांना मी त्यांचं काम दर्शवण्यासाठी आलेलो नाही आहे. मी एक साधारण नागरिक म्हणून, एक समाजातील कार्यकर्ता म्हणून, आंबेडकरी चळवळीतील एक साधारण कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आज आलो आणि या ठिकाणची परिस्थिती बघितली आहे. आणि खरोखर मला तरी वाटतं की या ठिकाणी डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि मलाच नव्हे तर मी आज आलो आहे, असेच माझे भाऊ बहिणी येणाऱ्या काळामध्ये येतील, दिवसांदिवस येतच राहतात. तर त्यांना दूर देशातून जे येतात त्यांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. तर भावनो, तुमचं व्यक्तिमत्व कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.